ब्रेकिंग न्यूज. सरपंच उपसरपंचसह 273 सदस्य अपात्र. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 10(1)(अ) व कलम 30(1)(अ) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत माननीय जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर मॅडम यांनी निलंगा तालुक्यातील 273 ग्रामपंचायत निवडून आलेल्या उमेदवारांना अपात्रतेकरताच लोकप्रतिनिधींमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. याचं कारण म्हणजे नियमानुसार व तरतुदीनुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कागदोपत्री सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. तर ज्या सदस्यांना नोटिसा प्राप्त झाल्या अशा सदस्यांनी तहसील कार्यालयात धाव घेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. मात्र तुमचं जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी सांगून अनेकांना रोज डायरीवर नोंद घेऊन परत पाठवले. त्याचबरोबर ज्यांना नोटीस आल्या नाहीत अशा निवडून निवडणुकीत दाखल करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना तुमचं जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे सांगितले असल्याने असे एकूण 273 लोकप्रतिनिधी यांच्यावर तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांचा हलगर्जीपणा व मनमानी कारभारामुळे लोकप्रतिनिधींवर थेट अन्याय झाला असल्याचे निलंगा येथील आयोजित शासकीय विश्रामगृह येथे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचसह सदस्यांनी थेट आरोप तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यावरती केला आहे. या सर्व प्रकरणाचा उलगडा करणारे कागदोपत्री घोळ झाल्याचे दाखले देणारे निलंगा तालुक्यातील 273 सदस्यांचं परखड मत मांडून लोकप्रतिनिधींची बाजू खरी कशी आहे हे कागदोपत्री सांगणारे चिंचोडी गावचे उपसरपंच लिंबराज बिराजदार यांनी कागदपत्रे दाखवत थेट प्रश्नावरती बोट दाखवले आहे. खरं तर निवडणूक झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र निवडणुकीचा अर्ज भरताना त्याचवेळी अनेकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे, ते सुद्धा अपात्र कसे हा प्रश्न विचारला जातोय. मुलांना चूक केली की बापाला जबाबदार ठरवले जाते. मग प्रशासक असल्याने प्रशासनाचे कर्मचारी यांनी चूक केली आहे, मग जबाबदार म्हणून तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्यावरती कारवाई होईल का असा संतप्त व्यक्त करत आम्हाला न्याय देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांनी दिलेल्या चुकीचा जिल्हाधिकारी यांना अहवाल हे दुरुस्त करून द्यावा आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना गावचा विकास करण्यासाठी पात्र करत सहकार्य करावे अशी विनंती देखील लिंबराज बिराजदार यांनी अपात्र करण्यात आलेल्या 273 सदस्यांतर्फे पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी या पत्रकार परिषदेत अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या सर्वांचा आरोप जर कोणावर ठेवायचा असेल तर या निलंगा तालुक्यातील तहसील आणि पंचायत समिती यांच्या भोंगळ कारभारावर हा ठपका ठेवला जावा लागेल. कारण या जी यादीमध्ये जर आपण पाहिलं की काही लोकांना तर नोटिसाही नाही आल्यात, काही लोकांना नोटीस आल्यात पण त्यांनी ज्या वेळेस नोटीस आल्या त्यावेळेस त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र त्यांना दाखल केलेलं आहे. 1 वेळेस आला असेल, 2 वेळेस आला असेल, कोणाला 3 वेळेस. आता आपले तहसीलदार साहेबांनी तर 3 वेळेस नोटीस काढल्या. म्हणजे आता माझ्या गावातल्या सदस्यांना 2 वेळेस आल्या होत्या, तर दोन्ही वेळेस त्यांना ज्याच्याकडे आहे त्यांना आहे दिलेत, माझ्या ज्याच्याकडे नाही त्यांना नाही दिलेत. पण पूर्ण तालुक्याचा जर एकंदरीत विचार केला तर सरसकट यादीमध्ये नाव आहे ज्याने प्रमाणपत्र दाखल केलेत वैधता किंवा नाही केलेत त्यांचे, किंवा ज्यांना कोणाला नोटीस मिळाली त्यांना सुद्धा त्यांनी अपात्र ठरवलेलं आहे. आपण सांगितलं जात वैधता प्रमाणपत्र अनेक गोष्टींसाठी डायरेक्ट प्रक्रियेमध्ये असेल किंवा कोणत्या गोष्टींमध्ये असतील, त्यांनी जे सादर केलेले दुनियाचे 2007चे असतील किंवा 2012चे असतील, हे जे आहेत ते सादर केले आहेत त्यांनाही पण नोटीस घेऊन न येता त्यांना अपात्र करण्यात आले असं सांगितलं. हो बरोबर आहे. काय सांगाल ते कोणतं प्रकरण? याच्यामध्ये आता माझ्याकडे एक 2-3 प्रकरण आहेत तसे. त्यातलं त्यात एक माझ्याच गावचं आहे, ते सदस्य आहेत सतीश श्रीरंग कांबळे यांचं 2012चं ते व्हॅलिड प्रमाणपत्र आहे. त्याने एक वेळ त्यांना पहिल्यांदा नोटीस आली होती पंचायत समिती कार्यालयामधून. त्यांनी त्यावेळेस त्यांनी दाखल केलं तिथं आणि तिथंही त्याने आहे असं लिहिलं गेलेलं आहे. आणि मग नंतर आत्ता 10 तारखेला फेब्रुवारीच्या 10 तारखेला परत तिथं त्यांनी हजर होऊन तहसील कार्यालयाची नोटीसला त्यांनी उत्तर दिलं होतं की माझ्याकडे आहे जात प्रमाणपत्र आणि 2012चं माझं व्हॅलिड कास्ट आहे आणि मी ते माझ्या निवडणूक अर्जाला सुद्धा जोडलेलं आहे.
असं त्यांचं उत्तर तिथं त्यानं दिलं होतं आणि त्यांनी फक्त हो की नाही इतकंच लिहिलं त्यानं, बाकीचं त्यानं ऐकूनही घेतलं नाही एक. आणि दुसरं जे आहे ते चांदुरीचे जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत संजय सुरवशे म्हणून, त्यांचं 2007चं त्यांचं दात्वज प्रमाणपत्र आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या निवडणूक अर्जासोबतच जोडलेलं आणि त्यांनी जे काही याच्या प्रमाणपत्रावरती जात वैधता प्रमाणपत्र आहे का, हो आहे असे या ठिकाणी त्याने टिक मार्क केलेलं आहे. म्हणजे निवडणूक विभागाच्या माध्यमातून अर्थात तहसील विभागाच्या माध्यमातून एका अधिकाऱ्यानं जात वैधता प्रमाण आहे असं उल्लेख करून जेव्हा सही घेतलं. हो हो. मला एक गोष्ट सांगा, निवडणूक विभागाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी मॅडमने जे आदेश दिले त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की 1 वर्षाच्या आत वैधता प्रमाणपत्र निवडणूक नंतर जमा करण्यात यावं किंवा सादर करण्यात यावं, त्याच्याबद्दल काय म्हणा? हा, हे बघा, हे जे जातो वैधता 2चे मी तुम्हाला कारण सांगितले वैधता प्रमाणपत्राचे, ते दोन्हीचे 2008चं एक आहे, 7चं एक आहे सॉरी, आणि एक 12चं एक आहे. याचा अर्थ त्याने निवडणुकीच्या फॉर्मला जोडलेला आहे, त्याच्यासाठी वर्षाच्या आत जोडण्याचा तो काही विषयच नाही. आता त्याच्यात तुम्ही आता वर्षाच्या आत जोडायचं असं म्हणतात, ते 12 महिन्याच्या आत काहीतरी आहे तो कालावधी त्याचा, म्हणजे 1 वर्षाचं धरून चला. तर त्याच्यामध्ये ह्याचे हलशी तुगावचे 4 प्रकरण, 4 पैकी 3 काल मी बघितले तहसीलमध्ये. त्याने विविध जे काही त्यांना कालावधी दिला होता त्याच्या कालावधीमध्येच त्याने दाखल केले होते. त्यांच्याकडं ओशी होते तेव्हा कुठं तहसील प्रशासन कामाला लागलं, रात्रभर तहसील प्रशासन काम करत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. आज आम्ही गेल्यानंतर तहसीलदार साहेब त्यांना घेऊन बसले होते सर्व कर्मचाऱ्याला, आणि ज्याच्याकडे कुणाकडे कागद आहे त्यांना त्याने एकदम प्रेमानं असं काही त्याचा असं नाही तुमच्याकडे आहे का, ओके तुमचं होऊन जाईल ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता, तुमचं झालेलं. आणि ज्यांचं कुणाचं त्या तारखेमध्ये झालेलं नाही अशा नाही आता नाही होऊ शकत, झालं संपला, काळ निघून गेला, अशा प्रकारची तिथं सध्या परिस्थिती चालू आहे. आम्ही बघून आलो आमच्या डोळ्याने. म्हणजे शासनाची चूक आणि लोकप्रतिनिधीला भोगावी लागते. हो, हेच सत्य परिस्थिती आहे. प्रशासनाची चूक आणि आम्हाला लोकप्रतिनिधीला त्याचं सजा भोगावं लागते. आता यानंतर तुम्ही कोणती लढाई लढणार आहात? हे बघा, काय माहिती आहे का, मुळात आम्ही लढाई लढण्याच्या ह्याचे नाहीच आहोत मुळात. आपण म्हणता की अन्याय झालेला हो झालेला आहे बरोबर, तर हे त्यांनी ओळखलेलं आहे. आता ह्या सर्वांनी एकत्र येऊन जरी समजा उठाव केला तरच हे थांबू शकतं, नाहीतर हे बघा ना, एका मंत्र्याचं, कृषी मंत्र्याचं माणिकराव कोकाटेंना अपात्र, त्यांच्यावर अनेक प्रकारचे वेगवेगळे गुन्हे आहेत बरोबर, तर त्यांना कोर्ट काय म्हणतं, मान्य न्याय, आणि आम्हाला लोकप्रतिनिधीला त्याचं सजा भोगावं लागते. आता यानंतर तुम्ही कोणती लढाई लढणार आहात? हे बघा, काय माहिती आहे का, मुळात आम्ही लढाई लढण्याच्या ह्याचे नाहीच आहोत मुळात. आपण म्हणता की अन्याय झालेला हो झालेला आहे बरोबर, तर हे त्यांनी ओळखलेलं आहे. आता ह्या सर्वांनी एकत्र येऊन जरी समजा उठाव केला तरच हे थांबू शकतं, नाहीतर हे बघा ना, एका मंत्र्याचं, कृषी मंत्र्याचं माणिकराव कोकाटेंना अपात्र, त्यांच्यावर अनेक प्रकारचे वेगवेगळे गुन्हे आहेत बरोबर, तर त्यांना कोर्ट काय म्हणतं, मान्य न्यायालयाचा निकाल आहे, नाशिकच्या न्यायालयाचा, ते म्हणतात की बाबा नाही, जनतेला निवडणूक परवडणार नाही, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात येतं. मग आमच्या निवडणुका कोण घेणार आहेत? तहसीलदार साहेब घेणार आहेत, कलेक्टर मॅडम घेणार आहेत, BDO साहेब घेणार आहेत. आमच्या निवडणुकाचा खर्च कोण करणार, याचेही उत्तर द्यावं लागतील. हा एक प्रश्नच आहे. आता आम्हाला लढायचं की नाही लढायचं हा विषय नंतरचा, कारण आमची लढायची तयारी आहे. फक्त न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला आर्थिक मदत, आम्ही आर्थिक कमकुवत आहोत, आम्ही कमजोर आहोत, याचाच फायदा ह्या प्रशासनाच्या लोकांनी घेतलेला आहे. आम्हाला तिथं लोकप्रतिनिधी सरपंच जातो त्याच्या अंगावर ठीक आहे, आम्ही सामान्य कुटुंबातले घरातले लोक आहोत, आमच्या भले अंगावरचे कपडे मळले असतील, तुम्ही आम्हाला इज्जतीने बोलले सुद्धा नाही. तिथं आम्ही बघितले तिथं किती लोकांची अवस्था होती. हे चालू होती. आता तुम्ही जाऊन बघा, पत्रकार लोकांनी ते बघितलं पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे. खरं लढण्याचं काम तर सर्व पत्रकारांचं आहे, त्यांनी केलं पाहिजे. हे लोकशाहीचा एक चौथा आधारस्तंभ आहे, आणि हे तुम्हाला जर लोकशाही टिकवायचं असेल या सर्वांमध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. या गोरगरीब जे लोकप्रतिनिधी आहेत, नाही तर सर्व सरसकटच या SC ST OBC जे काही दीनदलित लोक आहेत त्यांना प्रतिनिधीचा चान्सच नका देऊ, त्यांना घरीच बसवा. एक तरी तुमच्याकडे किती महिना 2 महिने वर्षी ते समित्या गठीण होत नाहीत. STचं तर 12 वाजलेले आहेत, आणि तुम्ही त्यांना वेटीस धरून असं जर अपात्राची कारवाई करत असाल तर फायदा काय त्या गोष्टीचा? सर्व याला सर्वांना दोषी ठरवणार. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.